हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार। सो बघा, हा ब्लॉग मी सॅटर्डेला म्हणजे शूट करायला सुरुवात केलं, पण पूर्ण काही शूट करू शकले नाही। त्याचं कारण मी तुम्हाला समोर सांगतेच। त्याआधी मी तुम्हाला हे कढई दाखवते। ॲक्च्युली मी दर संक्रांतीला कुठलं ना कुठलं भांडं घरच्यासाठी घेत असते। यावेळी मी ही कढई घेतली आणि यासाठी मी दर म्हणजे वर्षी जे आहे रोजचे 10 रुपये, 5 रुपये, 20 रुपये असे जे आहेत ते एका बॉक्समध्ये जमा करत असते आणि असेच पैसे जमा करून करून मी बऱ्याच वस्तू माझ्या किचनमध्ये म्हणजे भांडं घेतलेलं आहे आणि खरंच खूप छान आहे। छोटी इन्व्हेस्टमेंट आहे, पण म्हणजे चांगलं वाटते अशा कुठल्या आपल्या आवडीप्रमाणे वस्तू घ्यायला मिळतो। तर बघा, मी दरवर्षीच म्हणजे असं करत असते आणि यावेळी मी ही कढई म्हणजे खूप दिवसापासून माझी इच्छा होती की छान अशी मस्त ग्लासच्या झाकणीवाली कढई घ्यायची। तर बघा, ही स्टीलची कढई मी घेऊन आलेली आहे आणि त्यातलं बघा आता मी लेबल काढून घेते। त्याआधीच हा लेबल काही निघतच नव्हता माझ्याने। मी खूप कढईला गरम पण केलं, पण माहिती नाही काय झालं, तर मग शेवटी मला घासूनच काढावं लागलं। तर बघा, अशा पद्धतीने मी पूर्ण लेबल जे आहे ते काढून घेतलं आणि आता मला स्वयंपाकाची जी आहे ती तयारी करून घ्यायची आहे। तर म्हटलं मी यामध्ये जे आहे भाजी म्हणजे काहीतरी स्वीट बनवण्याचा प्लॅन होता, पण शेवटी मला आता यामध्ये भाजीच करावी लागली। तर इथे भाजीची प्रिपरेशन वगैरे माझी झालेली आहे। तर ॲक्च्युली काय झालं ना, आमच्याकडे सकाळपासून अजिबात लाईटच नाही आणि त्यामुळे पूर्ण जो म्हणजे व्हिडिओ आहे, व्हिडिओची क्वालिटी ब्लॅक दिसणार, म्हणून मग मी व्हिडिओ काही शूटच केला नाही। म्हणून म्हटलं की नेक्स्ट डे दुसऱ्या दिवशीपासून व्हिडिओ शूट करते। तसंही आज आहे सॅटरडे आणि चिवचे पप्पा जरा बाहेर गेले आहेत, म्हणजे 2 दिवसासाठी ते पण बाहेर गेलेले आहेत। तर बघा, अशा प्रकारे थोडं काही म्हणजे जे आहे ते मी शूट केलं, त्यानंतर लगेच मी व्हिडिओ बंद केला। म्हटलं आज थोडं ब्रेक देऊया। त्यानंतर म्हटलं तुम्हाला कढई जी आहे ती खूप जवळून दाखवते, म्हणजे तुम्हालाही समजून येईल की कशा पद्धतीने आहे। तर इथे बघा, असं ग्लासचं जे आहे ते झाकण आहे आणि खूप छान मस्त स्टीलची कढई आहे। त्यानंतर बघा, संडे मॉर्निंग इथे ब्रेकफास्टची तयारी सुरू आहे माझी। ॲक्च्युली आमच्याकडे पाहुणे आहे, म्हणून म्हटलं थोडे भजे, कढी आणि थोडं जो आहे गाजरचा हलवा इथे मी बनवून घेत आहे। त्याआधी कढई मी छान गरम पाण्याने म्हणजे धुवून घेतली। ॲक्च्युली काल मी यामध्ये भाजी केली होती, म्हणून म्हटलं गरम पाण्याने छान वॉश करून घेतली। तर इथे तुम्ही पसारा बघू शकता आणि असं होतेच, कुणी घरी आलं की पसारा खूप होऊन जातो आपल्याच्याने, म्हणजे सुचतच नाही की काय करावं आणि काय नाही। आणि मला तरी असं होते, म्हणजे कोणी आले की मला किचनमध्ये खूप गडबडल्यासारखं होत असते। सो त्यानंतर बघा, इथे नाश्ता वगैरे सगळं झालं आमचं। आणि तुम्हाला एक गोष्ट पण सांगायची होती, ॲक्च्युली आजपासून माझ्या भांडेवाल्या ताई ज्या होत्या त्या पण बंद झालेल्या आहेत। ॲक्च्युली त्यांची तब्येत थोडी खराब आहे, त्यामुळे त्या काही आता येणार नाही आणि आता भांड्याचं पण एक्स्ट्राचं काम जो आहे तो आता माझा वाढलेला आहे। आणि तुम्हाला तर माहितीच आहे, मी आधी पण तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर केली होती की माझ्या हाताने भरपूर भांडे भरत असतात, म्हणजे कधी एक कधी 2-2 टोपले जे आहेत ते भांडे निघत असतात। त्यामुळे आता मला अशी सवय लावावी लागेल की कमीत कमी भांडे म्हणजे वापरावे लागेल किंवा कमीत कमी भांडे मला भरवावी लागेल। म्हणून म्हटलं इथे म्हणजे आता अशी हॅबिट लावून घेते मी की जेव्हाच्या तेव्हा सगळी भांडी जी आहे ती वॉश करत जाणार। त्याआधी इथे बघा, जे काही सगळे भांडे होते मी सगळे भांडी जे आहे ते काढून घेतले आणि टोपल्यातली जेवढी भांडी होती ती पण लावून घेतली मी बरोबर प्रॉपर जिथले तिथे। त्यानंतर भरपूर म्हणजे भांडे रात्री पण मी वॉश केलेले होते। सो बघा, अशा पद्धतीने होतात, म्हणजे घरचे कामं एक्स्ट्राची जर कामे वाढली तर मग थोडं आपलं रुटीन जो आहे तो थोडा म्हणजे खालीवर होत असतो। त्यानंतर बघा, इथे सगळे भांडे जे आहेत छान असे मस्तपैकी वॉश करून घेतले। म्हटलं की चला आता हा एक आपल्याला काम जे आहे ते करायचंच आहे, तर मग आता याला पण खूप छान असं एन्जॉयमेंटनी करू। म्हणून इथे माझा जो प्रयत्न आहे म्हणजे कमीत कमी भांडे माझे भरावे, हाच माझ्या डोक्यात जो आहे तो विषय सुरू आहे की मी उद्यापासून ट्राय करणार की माझ्या हाताने खूप कमी भांडे निघावं। आणि सतत मी हाच विचार करत आहे की मी खरंच म्हणजे एवढे कामं माझ्याने होणार का, पण आता काय शेवटी पर्याय नाही, कारण त्या पण ताईंची तब्येत थोडी खराब होती, त्यामुळे म्हटलं आता स्वतःला करायचंच आहे, तर मग आता छान अशी सवय लावून घ्यावी। तर बघा, इथे सगळे भांडे जे आहेत ते छान वॉश करून घेतले पूर्णपणे आणि आता छान या टोपलीमध्ये जे आहेत वॉश केलेले भांडे ठेवून देते। तसंही माझं स्वयंपाक जे आहे ते व्हायचंच आहे आणि हे सकाळच्या जे काही ब्रेकफास्ट वगैरे आम्ही केलो तेच भांडे होती।
त्यानंतर बघा इथे मी माझी भांडी वगैरे सगळे वॉश करून झाल्यानंतर म्हटलं स्वयंपाकाची तयारी करून घ्यावी, तर मी इथे वरण भाताचं कुकर जे आहे ते लावून घेते. ॲक्च्युली सकाळीच खूप हेवी आमचं ब्रेकफास्ट झालं होतं, म्हणून मग मी इथे डाळ भाताचंच कुकर जे आहे ते लावून घेते. त्याआधी तुम्हाला इथे एक टिप्स पण शेअर करते. तुम्ही पण अशा पद्धतीने डाळ धुत असेल किंवा तांदूळ आपण रोज जे आहे ते धुतच असतो, डाळ धुतो, राईस धुतो, तर तो धुतलेला पाणी जो आहे तो आपण आपल्या प्लांट्सला देऊ शकतो. आणि मी शक्यतो डेलीमध्ये म्हणजे जेवढं माझं राईस धुतलेलं पाणी वगैरे असतो तोच मी माझ्या झाडांना देत असते. आणि मी अशी सवय लावून घेतली की मी म्हणजे राईस वगैरे धुतलेलं पाणी कधीच फेकत नाही. 1 ते 2 वेळा वॉश करते, त्यानंतर तिसऱ्यांदा पाणी जो निघतो तो मी झाडांना देत असते. कारण काय आहे ना, प्रत्येकदा राईसला म्हणजे कुठला ना कुठला पावडर जो आहे तो लावलेला असतो. त्यानंतर बघा तुम्हाला टायटल तुम्ही वाचलेच असेल की आता आमच्या अहोंनी जे आहे ते मला म्हणजे शेवटची जी आहे वॉर्निंग दिलेली आहे की तू आता या बाल्कनीमध्ये एकही नवीन झाड दिसलं नाही पाहिजे, कारण हे घर रेंटचं आहे आणि भरपूर तुम्ही इथे बघू शकता भरपूर झाडे जी आहेत ती माझ्याकडे जमा झालेली आहे. आणि जर समजा ट्रान्सफर झाली तर मग नेण्यासाठी खूप अवघड होईल आम्हाला, म्हणून त्यांचं असं मत होतं. म्हणून म्हटलं की आता मी हे जो पॉट आहे तो आणला होता आणि हे एक तुम्ही झाड बघत आहे ॲडेनियमचं, तर बघा याचं पण पॉट खूप खराब झाला होता. तर तो पण असं थकून गेला बघा, पूर्ण फुटून गेला. त्यालाही असं वाटत असेल की मला कधी इथून म्हणजे रिपोर्टिंग करणार माझी, तर म्हटलं आज याला रिपोर्ट करून घेते. आणि आजपासून तुम्हाला खरंच माझ्या बागेमध्ये कुठलाच नवीन प्लांट दिसणार नाही, कारण मी स्वतःला पण असं चॅलेंज दिलं आहे की आता जेवढी झाडं आहेत तेवढ्यांचीच मी केअर करणार. आता खूप काही झाडांच्या मोहामध्ये मी जाणार नाही. तसंही मला खूप म्हणजे वेळ आहे झाडांचं. मला झाडं जर दिसले तर मला हवेशीच वाटतात, पण आता स्वतःला पण आता थोडंसं म्हणजे स्वतःला पण कंट्रोल करायला हवं, कारण भरपूर झाडं माझ्याकडे जमा झालेली आहे. आता त्यांच्याकडेच लक्ष द्यायला हवं, म्हणून मग हाच मी रिपोर्टिंग इथे करून घेते. आणि हा इंडोर पण ठेवू शकतो याला, तर मी याला इंडोर जिथे मी टी टेबल ठेवला आहे तिथे ठेवणार. आधी 2 ते 3 दिवस मी याला बाहेरच ठेवणार, कारण एका वेळी याचं म्हणजे झाडांचं पण वातावरण जे आहे ते चेंज करायला नको. तर बघा माती माझी इथे काढून घेतली आणि इथे काय झालं ना, माती पण माझ्याकडे संपलेली होती, म्हणून मग आता झाडं आणण्याचा तर काही प्रश्नच नाही राहिला. सो इथे मी या झाडाची थोडी म्हणजे मुळे जे आहेत ते थोडे काढून घेतले आणि माती पण थोडी काढून घेतली. त्यामध्ये थोडं कंपोस्ट खत घातलं, एक जिओ मॅन्युअर म्हणून खत आहे ते पण घालून घेतलं. मी घरी बनवलेला जो खत आहे तो पण घातलं. आणि बघा कुंडीमध्ये मी अगदी तळाशी जे घर बांधकामासाठी लाल कलरची वीट लागत असते ना, ती मी त्याचे तुकडे घातले आणि थोडं नारळाचा जो असतो कवच तो मी इथे घालून घेतलं. आणि अशा पद्धतीने मी हा पॉट जो आहे तो ट्रान्सफर करून मी इथे छान रिपोर्ट करून घेत आहे. अगदी खूप छान वाटेल. तर तुम्हाला कसं वाटलं हा वाला म्हणजे झाड यामध्ये चांगलं वाटतंय का, मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही. ॲक्च्युली आता चांगलं वाटो किंवा नको वाटो, झाड तर प्रत्येक कुंडीमध्ये खूपच छान दिसते. आणि आता माझ्याकडे ऑप्शनही नाही, कारण अहोंनी सांगितल्यावर त्यांचं तर ऐकावंच लागेल. कारण मिस्टरांचं असं होत असते, ते एकदा वॉर्निंग देतात, 2दा वॉर्निंग देतात, पण जेव्हा शेवटची वॉर्निंग येते तेव्हा तर मग आपल्याला ऐकावंच लागते. आणि जो राईस वॉटर मी काढला होता तोच मी या झाडाला काढून म्हणजे देऊन दिला. आणि त्यानंतर बघा काही पाने वाढलेली होती ते पण काढून घेतले. आणि अगदी खूप छान वाटत आहे, म्हणजे तेवढंही काही याचं लुक खराब नाही दिसत. पण माझं असं होतं की कुठलं तरी क्यूटचं खूप छान असं मस्त डेकोरेटिव्ह प्लांट्स मी इथे लावणार होती, पण चला आता काही हरकत नाही, कारण झाडे कोणतेही झाड असो खूपच छान दिसत असतं. त्यानंतर बघा इथे किचनमध्ये आली, माझा कुकर पण तेवढ्या वेळात झालेला होता. म्हटलं आता कुकर काढून घेते आणि वरणला छान फोडणी घालून घेते. त्याआधी भरपूर कामं झाले, म्हटलं थोडं पाणी पण पिऊन घेते. आणि बरेचदा होत असते आपण पाणीच पित नसतो, तर असं न करता प्रत्येक काम झाल्यानंतर पाणी प्यायची सवय लावलीच पाहिजे. सो चला आता व्हिडिओ इथेच थांबवते. माझ्या वरण भाताचं कुकर इथे झालेलं आहे, यासोबतच मी व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही. भेटूया पुढच्या अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ नाईस डे.